नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप यूट्यूब चॅनलवर। आज आपण नफा तोटा भाग 2 पाहणार आहोत। कालच्या भागामध्ये आपण भाग 1 पाहिला होता, तो तुम्ही पूर्ण पाहिलाच असेल। तर आता आपण भाग 2 पाहणार आहोत। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। नॉलेज ग्रुप चॅनलचे नाव आहे आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा। तर चला आपण उदाहरण पाहूया। उदाहरण क्रमांक 1, एक पेन 2.5 रुपयांना मिळतो। एक पेन 2.5 रुपयांना मिळतो। याप्रमाणे दिनकरने 12 डझन पेन खरेदी केले। किती? दिनकरने 12 डझन पेन खरेदी केले व सर्व पेन शेवटी एकूण 420 रुपयाला विकले, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा झाला। काय आपण शेकडा नफा झाला का शेकडा तोटा काढायचा आहे। आता एका पेनची किंमत किती आहे? 2.5 रुपये, म्हणजे 2 रुपये 50 पैसे। 2 रुपये 50 पैसे एक पेन। एक पेन कितीचा? 2 रुपये 50 पैशाला एक पेन। याप्रमाणे दिनकरने 12 डझन पेन घेतले। किती घेतले? 12 डझन पेन खरेदी केले। आता 1 डझन म्हणजे 12। 12 डझन म्हणजे किती? 12 गुणिला 12 144। एकूण पेन किती झाले? 144। आता 144 एकूण पेन आणि 2 रुपये 50 पैशाला एक पेन। तर एकूण पेनची खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं लागेल? हे 144 एकूण पेन आणि याची एका पेनची किंमत आहे 2 रुपये 50 पैसे, याचा काय करायचा? गुणाकार करायचा। आलं लक्षात? एक पेन 2.5 रुपयाचा आणि 12 डझन पेन घेतले। 12 डझन पेन म्हणजे एकूण 144 पेन। तर आपल्याला 144 पेनची एकूण किंमत किती, खरेदी किंमत किती हे काढण्यासाठी आपल्याला 144 गुणिला 2.50 याचा गुणाकार करायचा। काय करायचा? गुणाकार करायचा। पहिले काय करायचं? पॉइंट सोडून द्यायचा आणि 250 येते, मग 25 न गुणायचं। काय करायचं? 25 न गुणायचं। 144 गुणिला 25, हे 25 चोक 100, 100 शी 0, हातचे 10, 25 चोक 100 आणि 10 110, 110 शी 0 आणि हातचे 11, 25 एक 25, 25 आणि 11 किती होते? 36। किती येते? 36। इथं लिहायचं 3600 आणि हे 0 इथं लिहायचा। आता पॉइंट नंतर 2 अंक असल्यामुळं इथं पॉइंट नंतर इथं संख्या मोजायची, अंक मोजायचे 1 2, इथं पॉइंट द्यायचा। आता उत्तर आलं 360। आता एक पेन कितीचा? 2 रुपये 50 पैशाचा। एक पेन 2 रुपये 50 पैसे, एकूण पेन 144 आणि खरेदी किंमत, सर्व पेनाची खरेदी किंमत मिळाली आपल्याला किती? 360 रुपये। आलं लक्षात? आपल्याला काय मिळालं? एक पेन 2 रुपये 50 पैशाचे आहे आणि खरेदी किंमत 360 रुपये। आता यांनी सांगितलं आपल्याला विक्री किंमत किती? सर्व पेन किती रुपयाला विकले? किती रुपयाला विकले? 420 रुपये, म्हणजे विक्री किंमत किती आहे? इथं 420। इथपर्यंत आलं लक्षात? आता विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त जर असेल तर त्या ठिकाणी काय होतो? नफा होतो। या ठिकाणी काय झाला? नफा झाला। नफा आता विचारलेला आहे, नफा होतो का तोटा?
तर आणि शेकडा नफा किंवा तोटा विचारलाय. शेकडा काय विचारलाय? शेकडा. तर आपण शेकडा नफा काढू. 360 वर आता याची वजाबाकी करावं लागेल आपल्याला. 420 आणि 360 याची वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळतो? नफा. 0 12तून 6 गेले 6 0 60 रुपये. या ठिकाणी नफा मिळाला आपल्याला 60 रुपये. ही खरेदी किंमत, ही विक्री किंमत, नफा 60 रुपये आणि शेकडा नफा आपण काढू. 360 रुपयावर 60 रुपये नफा, तर 100 रुपयावर किती शेकडा नफा निघतो या ठिकाणी. याचा करायचा तिरपा गुणाकार. x गुणिला 360 x गुणिला 360 बरोबर 60 गुणिला 100. इथपर्यंत आलं लक्षात? तर x बरोबर 60 गुणिला 100 हे छेदाला 360. 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे. 6 1 6 6 6 36 किती आले? 100 आणि छेदाला 6. आता 100 आणि 6चा काय करायचा? भागाकार करायचा. इथे बी 2 न भागला तर भाग जाते. 6 1 6 4 हे 0 घ्यायचा. 6 6 36 4 पॉइंट द्यायचा 0 6 6 36 6 6 36 हे 16.66 नफा. काय शेकडा नफा किती? 16%. 16.66. आता एक वेळ अजून उदाहरण समजून घेऊ आपण. एक पेन 2.5 रुपयाला मिळतो. एक पेन 2.5 रुपयाला मिळतो. याप्रमाणे दिनकरने 12 डझन पेन खरेदी केले. 1 डझन म्हणजे 12, तर 12 डझन म्हणजे 144. 12 गुणिला 12 केला आपण 144. एकूण पेन मिळाले आपल्याला 144. आता 144 पेन 2 रुपये 50 पैशा प्रमाणात त्याची किती होते? 360 रुपये. 360 रुपये खरेदी किंमत. तर आपल्याला खरेदी किंमत जर 360 असेल आणि विक्री किंमत 420 असेल तर या ठिकाणी नफा होतो. कशावरून? विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी आहे, जास्त आहे, त्यामुळे या व्यवहारात नफा होतो. तर नफा 60 रुपये झाला. विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली तर नफा मिळतो. नफा 60 रुपये मिळाल्यास आता आपल्याला शेकडा नफा कसा काढायचा? खरेदी किंमत किंवा मूळ किंमत असेल त्याच्यावर काय काढायचं आहे? शेकडा नफा. 360 रुपयावर 60 रुपये, तर 100 रुपयावर किती? याचा करायचा तिरपा गुणाकार. x गुणिला 360 60 गुणिला 100 हे 360 इकडे भागाकारामध्ये पाठवले आणि याचं उत्तर मिळालं आपल्याला 16.66 शेकडा नफा. आलं लक्षात? समजलं? चला उदाहरण क्रमांक दुसरं घेऊ. उदाहरण समजून घ्या. काय आहे? 1.5 रुपयाला 1 केळी. याप्रमाणे रामरावांनी 15 डझन केळी खरेदी केली. सर्व केळ्या शेवटी 240 रुपयांना विकल्या. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा सांगा. या ठिकाणी नफा झाला का तोटा ते पाहायचं आहे आणि शेकडा नफा झाला का तोटा ते काढायचा आहे. आता एक केळी केवढ्याला? 1 रुपया 50 पैसे म्हणजे 1.5 रुपयाला. एकूण केळी 15 डझन. एकूण केळी किती? 15 डझन. 1 डझन म्हणजे 12. 15 गुणिला 12 जर केला तर आपण एकूण केळी किती येते ते निघते. 15 दोन्ही 30, 15 एक 15, 15 आणि 3 18. एकूण केळी किती? 180 आणि
1.50 रुपयाला एक केळी. तर आपण एकूण खरेदी किंमत काढण्यासाठी 180 आणि 1.50 याचा काय करायचा, गुणाकार करायचा. 1.50 आणि 180 याचा काय करायचा, गुणाकार. आता 180 आणि 15 चा गुणाकार करून घेऊ आपण. 15 0 0, 15 8 किती येते, 120. 15 1 15, 15 0 0, 15 8 120 आणि 0 8 12, 15 1 15, 15 आणि 12 किती येते, 27. किती येते, 27. आता हे 27 0 0 आणि हे 0 इथं पॉइंट एक, या पॉइंट नंतर 2 अंक असल्यामुळं पॉइंट इथं द्यायचा. किती येते, 270. आलं का लक्षात. काय केलं आपण, 180 गुणिला 1.50 चा गुणाकार केला. ही संख्या आपण बाजूला मांडून घेतली. 180 गुणिला 15 गुणाकार केला, 2700 आला. हे 2700 लिहिलं, हे 0 इथं घेतला. पॉइंट नंतर 2 अंक असल्यामुळं आपण मोजून घेतले 1 आणि 2, पॉइंट इथं दिला. किती, ही संख्या आली 270. आता खरेदी किंमत ही काय आहे, खरेदी किंमत आली 270. इथपर्यंत आलं लक्षात. काय केलं आपण, एक केळी 1.5 रुपयाला म्हणजे 1 रुपया 50 पैशाला. 15 डझन केळी खरेदी केली. 1 डझन केळी म्हणजे किती, 12. 15 आणि 12 चा गुणाकार केला, एकूण 180. 180 आणि 1.50 चा गुणाकार केला. यावरून आपल्याला खरेदी किंमत मिळाली. आता एकूण विक्री किंमत किती आहे, 240. विक्री किंमत किती आहे, 240. तर या ठिकाणी नफा झाला का तोटा ते पाहू. या ठिकाणी नफा झाला का तोटा, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यामुळं या ठिकाणी झाला तोटा. काय झाला, तोटा. आता तोटा किती झाला, खरेदी किंमत मधून विक्री किंमत वजा केली तर आपल्याला मिळून जाते तोटा. आता 270 मधून 240 वजा केले तर 30 रुपये तोटा झाला. हे आपल्याला इथं मिळालं. आणि आपल्याला काय विचारलं, या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा सांगा. तर आपल्याला काय झालं, 30 रुपये तोटा मिळाला. 100 रुपयावर 30 रुपये तोटा झाला तर किती, 300. 270 रुपयावर 270 रुपयावर 270 रुपयावर 30 रुपये तोटा झाला तर 100 रुपयावर किती, यावरून शेकडा तोटा मिळतो आपल्याला. याचा करायचा तिरपा गुणाकार. x गुणिला 270, x गुणिला 270 आणि 30 गुणिला 100. हे 270 इकडे भागाकारामध्ये पाठवू. x बरोबर 30 गुणिला 100 आणि छेदाला 270. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 3 1 3, 3 9 27. 100 इथं राहिले 100 आणि इथं राहिले 9. 100 आणि 9 चा भागाकार करायचा. 9 1 9, 1 हे 0 इथं घ्यायचा. 9 1 9, 1.0, 9 1 9, 9 1 9, 11.11 उत्तर येते. काय येते, 11.11. ऑप्शन मध्ये आहे का, 11.11 तोटा. काय झाला, तोटा. आलं लक्षात. काय केलं आपण या ठिकाणी, एक केळी
1.5 रुपयाला 15 डझन केळी किती रुपयाला? 180 रुपयाला. एकूण 180, खरेदी किंमत आहे 270, विक्री किंमत आहे इथं 240. खरेदी किंमतीमधून विक्री किंमत वजा केली 30 रुपये तोटा मिळाला. यावरून शेकडा तोटा आपण काढला. आलं लक्षात? उदाहरण क्रमांक 3 पाहू. कपिलने प्रत्येकी 25 पैशांना एक याप्रमाणे 9 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्यावर 12 रुपये नफा कमविल्यास शेकडा नफा किती? आता 9 डझन पेन्सिल, एका पेन्सिलची किंमत आहे 25 पैसे. किती? 25 पैसे आहे एका पेन्सिलची किंमत. आता एकूण पेन्सिली 9 डझन आहे. 12 गुणिला 9 किती? 9 डझन. 1 डझन म्हणजे 12. एकूण पेन्सिली, एकूण पेन्सिली किती आहे? 108. आता 25 पैशाला एक पेन्सिल, तर 108 गुणिला 25. याचा काय करायचं आपण? गुणाकार करायचा. 25 8 किती ते? 200. हे 0, 25 0 0 आणि हे 20 0 हातचे 2. 25 1 25, 25 आणि 2 27. 2700 पैसे आले या ठिकाणी. 2700 काय आले? पैसे. तर त्यावर 12 रुपये नफा कमविल्यास शेकडा नफा किती? आता या 2700 पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करायचं असेल तर 2700 ला 100 न भागल्यास हे रुपयामध्ये रूपांतर होते. 0 0 बरोबर कमी करा, 27 रुपये. आता 9 डझन पेन्सिलची खरेदी किंमत, 9 डझन पेन्सिलची खरेदी किंमत किती? 27 रुपये. त्यावर 12 रुपये नफा कमविल्यास, आता या ठिकाणी नफा किती आहे? दिलेला आहे 12. तर शेकडा नफा विचारलेला आहे. आता आपण काय करायचं आहे? शेकडा नफा काढून घ्या. खरेदी किंमत किती आहे? 27. 27 रुपयावर 12 रुपये, तर 100 रुपयावर किती रुपये? याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. x गुणिला 12, x गुणिला 27 आणि 12 गुणिला 100. x बरोबर 12 गुणिला 100 हे 27 छेदामध्ये लिहून घ्यायचे. याचा कितीने भाग जाते? 3 चौक 12, 3 9 27. आता 9 न भाग जात नाही. 4 गुणिला 100 किती येते? 400. 400 भागिला 9, 400 भागिला 9 किती येते? आता आपण भागाकार करून पाहू. 9 चौक 36, 4 हे 0 घ्यायचा. 9 चौक 36, 4 पॉइंट द्यायचा 0. 9 चौक 36, 4 0, 9 चौक 36, 44.44 ही पर्याय बरोबर आहे. काय केलं या ठिकाणी आपण? तुम्हाला भाग इथं देता येत असेल तर द्या. कपिलने प्रत्येकी 25 पैशांना एक याप्रमाणे 9 डझन पेन्सिल खरेदी केल्या. आपण काय केलं? 25 पैसे पेन्सिलची किंमत लिहून घेतली. खरेदी किंमत काढण्यासाठी
9 गुणिला 12 हे उत्तर आलं 108. एकूण पेन्शिली 108. तर आपण काय केलं, 108 27 रुपयावर खरेदी किंमत 27 रुपये मिळाली. 27 रुपयावर 12 रुपये तर 100 रुपयावर किती, x गुणिला 27 याचा काय केला, तिरपा गुणाकार केला. x गुणिला 27 12 गुणिला 100 यावरून आपल्याला 400/9 मिळाले. याचा भागाकार जर केला तर आपल्याला किती उत्तर मिळाले, 44. 44.44 काय आहे, शेकडा नफा. लक्षात. नेक्स्ट घेऊ उदाहरण क्रमांक 4 पहा. 2.25 रुपयास एक पेन याप्रमाणे 15 डझन पेन खरेदी केले व सर्व पेन शेवटी 360 रुपयांना विकल्यास व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती हे विचारलाय. पर्याय दिलेले आहे 96.25, 40.15, 12.34 आणि 14.28. चला सोडून घेऊ आपण. आता एक पेन किती रुपयाला, 2.25 रुपयाला म्हणजे 1 रुपया 75 पैशाला एक पेन. आलं लक्षात. आता 15 डझन पेन, 1 डझन म्हणजे 12 पेन, 1 डझन म्हणजे 12, 15 डझन पेन एकूण किती ते काढू. 15 दोन्ही 30, हातचे 3, 15 एक 15 आणि 3 18. एकूण पेन 180, एक पेन 1 रुपया 75 पैशाला. आता आपल्याला एकूण खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला एकूण पेन आणि एका पेनची किंमत याचा काय करायचा, गुणाकार करायचा. 1.75 गुणिला 180 याचा काय करायचा, आपण गुणाकार करायचा. 175 लिहून घेऊ आणि 18 लिहून घेऊ. 18 पंच 90, हातचे 9, 18 7 126 आणि हे 9, 9 6 15, हे 3 आणि हे 1, 5 लिहायचे. हातचे किती 13, 18 एक 18, हे 18 एक 18 आणि हे 13 किती येते 31. इथं लिहून घ्यायचे 31. आता हे गुणाकार आला 3 1 5 0. आता इथं 18 मध्ये हे 0 घेतला नव्हता, आपण हे 0 लिहून घ्यायचा. इथं पॉइंट नंतर 2 अंक आहे, हे 2 अंक सोडून द्यायचे. इथं पॉइंट द्यायचा. याची 315 खरेदी किंमत मिळाली आपल्याला किती, 315 रुपये. इथं आलं काय लक्षात. 15 डझन पेन म्हणजे एकूण पेन 180. खरेदी किंमत मिळाली आपल्याला 315 आणि विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 360 रुपये. तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन किमती आपल्याला दिलेल्या आहे. यावरून आपण नफा झाला का तोटा हे ओळखू शकतो. ज्या वेळेस विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल त्यावेळेस नफा होतो. मग आता इथं या व्यवहारात काय झाला, नफा. तर किती नफा झाला हे काढण्यासाठी विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करा. 360 मधून 315 वजा केले तर किती येते, हे 5 4 0 45 रुपये. नफा किती, 45 रुपये. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि हे नफा यावरून आपण शेकडा नफा काढू शकतो. शेकडा नफा कसा काढायचा आहे,
315 रुपयावर 45 रुपये, तर 100 रुपयावर किती रुपये? याचा तिरपा गुणाकार करून घेऊ. x गुणिला 315, x गुणिला 315 आणि 45 गुणिला 100. x बरोबर 45 गुणिला 100 आणि इथं छेदाला 315. 15 न भाग जाते या ठिकाणी. 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30, 15 एक 15, परत 3 न जाते. 3 एक 3, 3 7 21, 100 आणि 7 किती आले? वर 100 आणि छेदाला 7. याचा काय करायचा? भागाकार करून घेऊ. 100 7 7 एक 7, 3 हे शून्य घ्यायचा. 7 चौक 28, हे 2 पॉइंट 0, 7 दोन्ही 14, हे 6 0, 7 8 56. इथं 14.28 पर्यायामध्ये दिले आहे का? 14.28%. आलं लक्षात? चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक 5. 30 रुपये प्रति डझन दराने 30 डझन केळी खरेदी केली व सर्व केळी 800 रुपयांना विकल्यास व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा सांगा. 30 रुपये प्रति डझन. आता 1 डझन 30 रुपयाचे, 30 डझन किती रुपये? 30 डझन 0 0 3 त्रिक 9. लक्षात? 30 रुपये प्रति डझन प्रमाणे 30 डझन केळी 900 रुपये. आता इथं खरेदी किंमत 900 आणि विक्री किंमत किती आहे? 800. तर या व्यवहारात काय झाला? नफा झाला का तोटा? तोटा. विक्री किंमत कमी असल्यामुळं या ठिकाणी तोटा झाला. तर तोटा किती झाला? खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा केली की तोटा मिळतो. 100 रुपये तोटा. तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. तर 900 रुपयावर 100 रुपये तोटा, तर 100 रुपयावर x रुपये. याचा तिरपा गुणाकार करू. x गुणिला 900 बरोबर 100 गुणिला 100. याचा काय केला आपण? तिरपा गुणाकार. x बरोबर 100 गुणिला 100 हे छेदाला 900. 0 0 बरोबर कमी करू. 100 आणि 9चा भागाकार. चला आपल्याला भागाकार करून घेऊ. 9 1 9, 9 1 9 पॉइंट इथं 0, 9 1 9 परत 0, 9 1 9. 11.11 उत्तर आहे का पहा. आहे. आलं लक्षात? चला घ्या नेक्स्ट. एका फर्निचर विक्रेत्याने काही फर्निचर 21,600 रुपये मध्ये विकले. आता या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे, त्यामुळे त्याला 20% नफा मिळाला. तर फर्निचरची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत काढायची आहे. या ठिकाणी आपल्याला उत्तर पर्यायामध्ये दिलेले आहे 17,000, 18,000, 19,000 आणि 20,000. आता विक्री किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत काढायची आहे आणि नफा 20% आहे असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे, समजून घेतलं तर सोपं आहे.
एका फर्निचर विक्रेत्याने 21,000 रुपये, आता इथं लिहून घेऊ आपण विक्री किंमत 21,600 आणि त्याला नफा किती 20%, म्हणजे 100वर किती 20, तर एकूण 120 या प्रमाणे आपल्याला सोडवायचं। आता 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला झाली तर ही विक्री किंमत, 100 रुपये मूळ किंमत तर विक्री किंमत 120 असं समजून घ्यायचं। आणि इथं विक्री किंमत दिलेली आहे 21,600, तर याची खरेदी किंमत आपण काय म्हणायची x मानू। समजून घ्या काय, या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे आणि नफा दिलेला आहे 20%, म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर ती 120 रुपयाची झाली। इथं आपण खरेदी किंमत आपल्याला विचारली, ती आपण काय मानली x, यावरून आपल्याला खरेदी किंमत मिळते। याचा तिरपा गुणाकार करून घेऊ, 120 गुणिला 100, 21,600 गुणिला 100, एकशे 20 गुणिला x आणि 21,600 गुणिला 100, x बरोबर 21,600 गुणिला 100 हे 120 छेदाला आलं लक्षात। आता 0 0 बरोबर कमी करू, आता 12 न भाग जाते का ते पहा, 12 1 12, इथं 12 1 12, 21 मधून 12 गेले, किती राहिले 9, किती 9, हे 0, हे 6, 12 8 96 आणि 12 0 0, इथं आलं 180 आणि इथं 2 0 आहे, किती 180 आणि हे 2 0 इथं देऊन द्यायचे। खरेदी x ची किंमत आली आपल्याला 18,000, म्हणजे खरेदी किंमत आहे 18,000। आलं लक्षात। काय केलं आपण समजून घ्या उदाहरण, विक्री किंमत दिलेली आहे 21,600, नफा दिलेला आहे 20%, म्हणजे 100 रुपयावर 20 रुपये, 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाची झाली तर 21,600 हे किती रुपयाचे झाले असतील, म्हणजे ही मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत। याचा तिरपा गुणाकार करून आपण x ची किंमत काढली 18,000। आलं लक्षात। चला नेक्स्ट उदाहरण घेऊ, लक्ष द्या। उदाहरण क्रमांक 7, एका विक्रेत्याने काही पुस्तके 9,750 रुपयास विकली, 30% नफा झाला, त्याला किती टक्के नफा झाला 30, तर पुस्तकाची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत, आपण मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत आपण मानू x। आता ही विकल्याने म्हणजे विक्री किंमत झाली, आता विक्री किंमत किती 9,750 रुपये आणि नफा 30% झाला, नफा किती 30%, 100 रुपयावर जर 30 रुपये नफा झाला तर ती 100 रुपयाची वस्तू 130 रुपयाला झाली। आता इथं विक्री किंमत दिलेली आहे, आपण ती लिहून घेऊ 9,750 आणि इथं मूळ किंमत x असं मानू, अशी मांडणी करून घ्या। याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा, 130 गुणिला x बरोबर 9,750 गुणिला 100, हे 130 भागाकारामध्ये, 0 0 बरोबर कमी करून घ्या,
13 आणि 975चा भागाकार करा. 13 7 13 13 7 91 6 आणि हे 5 13 5 65 आले. हे 75 आणि हे 2 शून्य इथे ते 7,500 रुपये पर्यायामध्ये दिले आहे का पहा. आहे 7,500 रुपये मूळ किंमत आहे, म्हणजे त्या पुस्तकाची एकूण खरेदी किंमत. आलं लक्षात. चला घ्या नेक्स्ट. एका प्रकाशकाने काही पुस्तके 2,760 रुपयांना विकले, त्यामुळे त्याला 20% नफा मिळाला. पुस्तकाची खरेदी किंमत किती? तर पुस्तकाची खरेदी किंमत किती. तसेच जर पुस्तकावर 25% मिळवायचे असेल, 25% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती. विक्री किंमत काढायची आहे. पर्यायामध्ये दिले आहे 1,125, 1,525, 2,625, 2,875. आता आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत. $2,760 रुपये. त्याला 20% नफा मिळाला. याच्यावर 20% नफा मिळाला. ही विक्री किंमत दिलेली आहे. नफा किती आहे? सुरुवातीचा 20%, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला असं समजून चला. 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला, तर 2,760 रुपये ज्याची विक्री किंमत असेल त्याची खरेदी किंमत किती असेल, म्हणजे मूळ किंमत किती असेल ती आपण खरेदी किंमत X मानू. याचा तिरपा गुणाकार 120 गुणिला X बरोबर 2,760 गुणिला 100. एकशे 20 इकडं भागाकार. 0 0 बरोबर कटला. 12 1 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, हे 2 शून्य आणि 23. X बरोबर येते 2,300. खरेदी किंमत सुरुवातीला खरेदी किंमत किती आली आता? सुरुवातीला विचारल्याप्रमाणे एका प्रकाशकाने काही पुस्तके 2,700 रुपयाला विकले, त्याला 20% नफा मिळाला. त्या पुस्तकाची खरेदी किंमत, सुरुवातीला खरेदी किंमत आपल्याला इथं आपण काढून घेतली, परंतु पर्यायामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पुस्तकावर 25% मिळवायचा, 25% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत विचारली. आता 2300 रुपयावर 25% आपण नफा, म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला झाली? 125 रुपयाला झाली. तर त्याची विक्री किंमत किती हे काढू. 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला झाली, तर 2300 रुपयाची विक्री किंमत किती? याचा तिरपा गुणाकार X गुणिला 100 बरोबर 125 गुणिला 2,300. X बरोबर 125 गुणिला 2,300 छेदाला 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 125 आणि 23चा गुणाकार करायचा.
3 5 15, 3 2 6 आणि 1 7, 3 1 3, बे 5 10 0, हातचा 1, बे 2 4 आणि 1 5, बे 1 बे 2, 5 7 8 आणि 2. उत्तर किती आलं? 2875 रुपये एक्सची किंमत आली. म्हणजे विक्री किंमत किती आली? 2875. डी पर्याय बरोबर आहे. आलं लक्षात? नेक्स्ट, एका घड्याळाची विक्री किंमत 10,800 रुपये आहे. त्यामुळे दुकानदारास 25% तोटा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत किती? आणि जर 20% नफ्याने घड्याळ विकायचे असेल तर विक्री किंमत किती? पर्यायामध्ये दिले आहे आपल्याला 17,280, 15,500, 14,225, 12,750. चला सोडून घेऊ. एका घड्याळाची किंमत दिलेली आहे, विक्री किंमत आहे 10,800. दुकानदारास 25% तोटा होतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयात होते? 75 रुपयात. आणि विक्री किंमत दिलेली आहे 10,800. तर आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत. 100 रुपयाची किंमत 75 रुपयाला झाली तर 10,800 रुपये विक्री किंमत असलेल्या घड्याळाची खरेदी किंमत किती? ती आपण x मानू. x ची किंमत आपण काढू म्हणजे घड्याळाची खरेदी किंमत आपल्याला मिळून जाते. x गुणिला 75 बरोबर 10,800 गुणिला 100. x बरोबर 10,800 गुणिला 100 छेदाला 75. हे गुणाकाराचे भागाकारामध्ये 25 1 25 त्रिक 75, 25 चौक 100. आता 3 न भाग जाते का पहा. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 सक 18. आता एवढी संख्या असेल 3 न भाग जाते का हे जर आपल्याला पाहायचं असेल तर यापूर्वी आपण कसोट्याचा भाग पाहिला होता. कसोट्या 3 ची कसोटी. ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. 9 ची कसोटी सुद्धा तशीच आहे. ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो, निशेष भाग जात असतो. आता इथं 36 आणि हे 4 किती आले इथं? 36 आणि हे 2 शून्य आणि हे 4 गुणिला 4. 36,000 गुणिला 4. 4 0 0, 4 0 0, 4 सक 24, 24 ची 4 हातचे 2, 4 त्रिक 12, हे 14,400 काय आला आपल्याला? खरेदी किंमत. खरेदी किंमत आली आपण 14,400 रुपये. आता समोर काय विचारलं आपल्याला? जर 20% नफ्याने घड्याळ विकायचे असेल, 20% नफ्याने घड्याळ विकायचे असेल तर विक्री किंमत किती? खरेदी किमतीवर आपण आता समोर नफा आहे 20%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला झाली? नफा झाला म्हणजे 120 रुपये. आणि ही खरेदी किंमत आहे. आपल्याला विचारलं विक्री किंमत. आपण विक्री किंमत इथं x मान. 100 रुपयाची वस्तू जर 120 रुपयाची झाली
तर 14,400 रुपये खरेदी किंमत त्या घड्याळाची आहे. तर त्या घड्याळाची विक्री किंमत किती आहे ती मानू आपण यक्स. 100 याचा करायचा तिरपा गुणाकार 120 आणि 14,400 यक्स गुणिला 100. दोन शून्य बरोबर कमी करून घ्या. 120 आणि 144 चा गुणाकार. ते 0 5 चौक 48 12 चौक 48 48 आणि 4 52 52 शी 2 हातचे 5 12 1 12 12 5 17 17,280 17,280 विक्री किंमत आहे. हे उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. अंक 4. एका खुर्चीची विक्री किंमत 1,650 रुपये असून दुकानदारास 10% नफा होतो. तर खुर्चीची मूळ किंमत किती. विक्री किंमत आहे 1,650 रुपये. नफा आहे 10%. नफा किती आहे 10%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 110 रुपयास झाली. 100 रुपयाची वस्तू जर 110 रुपयास झाली तर मूळ किंमत विचारलेला आहे. समजा ती मूळ किंमत आहे यक्स. जर 100 रुपयाची वस्तू 110 रुपयात झाली आणि आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे 1,650 आणि मूळ किंमत विचारला, आपण ती मूळ किंमत मानली यक्स. याचा करायचा तिरपा गुणाकार 110 गुणिला यक्स बरोबर 1,650 गुणिला 100. 110 इकडे भागाकारामध्ये पाठवू. शून्य शून्य बरोबर कमी करा. 11 न भाग जाते का पाहू. 11 1 11 11 1 11 11 5 55 म्हणजे 1 15 आणि हे 2 0. 1,500 मूळ किंमत. मूळ किंमत किती 1,500 रुपये आहे का. पर्यायामध्ये पहा आहे. बी उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट येऊ. एका पंख्याची विक्री किंमत 12,150 ठेवल्याने दुकानदार 35% नफा कमवितो. तर पंख्याची मूळ किंमत किती सांगा. विक्री किंमत किती आहे 12,150 आणि नफा आहे 35%. 100 रुपयाची वस्तू 135 रुपयाला झाली. आपल्याला त्या पंख्याची मूळ किंमत विचारलेली आहे. 100 रुपयाची किंमत 135 रुपयात झाली तर 12,150 त्या पंख्याची किंमत विक्री किंमत आहे. तर त्याची खरेदी किंमत किती ती आपण यक्स मानू. याचा तिरपा गुणाकार करू. 135 गुणिला यक्स बरोबर 12,150 गुणिला 135 100. यक्स बरोबर भागाकारामध्ये 135
चला भाग कितीनं जाते? 5 न देऊन पाहू आपण. 5 त्रिक 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 7 35. इथे देऊन पहा 5 दोन्ही 10, 5 चौक 20, 5 त्रिक 15, 5 0 0. आता इथं 9 न देऊन पाहू. 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, 9 सकी 63 आणि हे 0. 226. इथं 3 आणि इथं 100. 260. इथं 100 आणि छेदाला 3. इथं 3 ना भाग जाते का? नाही. 5 दोन्ही 10, 5 7 35. इथं 5 दोन्ही 10, 5 चौक 20, 5 त्रिक 15, 5 0 0. किती आलते? 2430. इथं आपण 27. इथं 100. 9 ना भाग दिला. 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, 6, 9 7 63. इथं 7चा भाग गेला. 9 7 63, 27. किती येते? 270. 270 गुणिला 100 आणि छेदाला 3. परत 3 न भाग जाते. 3 1 3, 3 9 27. हे 90 आणि हे 2 0. 9000 उत्तर बरोबर आहे. भाग देताना मोठी संख्या असेल तर व्यवस्थित देऊन पाहायची. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 12 पहा. एक जुनी सायकल 18,000 रुपयास विकल्याने 12.5% नफा मिळतो, तर सायकलची मूळ किंमत किती? आता विक्री किंमत आहे 18,000 रुपये आणि नफा आहे 12.5%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर असेल तर ती 112.5 रुपयास. आता आपल्याला काय काढायचे? मूळ किंमत. 100 रुपयाची किंमत 112.5, तर 18,000 रुपये विक्री किंमत असलेल्या सायकलची खरेदी किंमत किती असेल ती आपण यक्स मानू. लक्षात काय मानायचं? यक्स. याचा करायचा तिरपा गुणाकार. 112.5 गुणिला यक्स बरोबर 18,000 गुणिला 100. हे भागाकारामध्ये पाठवू. यक्स बरोबर 18,000 गुणिला 100 छेदाला 112.5. आता हे पॉइंट कमी करून घेऊ. इथे एक शून्य देऊ. सोडवण्यासाठी सोपं जाते आपल्याला. 18,000 हे 100 वर एक शून्य द्यायचा. हे पॉइंट कमी करून द्यायचं. आता या ठिकाणी कितीने भाग जातो? 9 ना भाग देऊन पाहू. 9 दोन्ही 18. हे 0 0 0. इथं 9 1 9. किती उरले? 2. 9 दोन्ही 18, 4 उरले. 9 5 45. इथं 125 आले. इथं आले 2000. आता परत इथं 25 न भाग देऊ. 25 5 125. इथं 25 चौक 100 आणि हे 0. परत इथं 5 1 5, 5 8 40. इथं 8 आणि इथं 2000.
800 800 800 8 दोन्ही 16 16,000 रुपये त्या सायकलची मूळ किंमत इथे आपली आली. एक्सची किंमत 16,000 उत्तर दिलेले आहे का? दिलेले आहे. पर्याय डी उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? लक्ष द्या. उदाहरण क्रमांक 13. एक कपाट 14,950 रुपयाला विकल्याने दुकानदार 15% नफा मिळवतो. जर 25% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती ठेवावी? पर्याय दिलेले आहे 16,250, 16,400, 16,600 आणि 16,850. विक्री किंमत आहे 14,950 आणि नफा आहे 15%, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 115 रुपये. तर यावरून आपण खरेदी किंमत काढू. आधी 100 रुपयाची वस्तू 115, तर 14,950 वर विक्री किंमत असणाऱ्या कपाटाची खरेदी किंमत किती हे काढू आपण. याचा तिरपा गुणाकार 115 गुणिला x बरोबर 14,950 गुणिला 100. x बरोबर 14,950 गुणिला 100 छेदाला 115. किती न भाग जाते पाहू. पहिले 5 न भाग देऊन पाहू. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. इथं 5 दोन्ही 10, 5 9 45 आणि 5 9 45 इथं 0. आता 2,990 इथं 23. पुन्हा भाग देऊ. 23 1 23, 23 1 23 उरले 6, 23 त्रिक 69 आणि इथं 0. 130 आणि इथं 100. 130 गुणिला 100 बरोबर 2 शून्य देऊन द्यायची. ती खरेदी किंमत किती? 13,000. इथं खरेदी किंमत मिळाली आपल्याला. हे मोडून टाकू आपण. 13,000 रुपये आणि विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला 14,950. आता पुढं काय विचारलं? 25% नफा मिळवायचा आहे. त्या दुकानदाराला किती नफा मिळवायचा आहे? 25%. तर त्याची विक्री किंमत किती ठेवावी? कपाटाची विक्री किंमत किती ठेवावी असं विचारलं. आता कपाटाची खरेदी किंमत आहे 13,000 आणि त्याला 25% नफा. तर 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला असं आपण मानू. तर 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला, तर 13,000 रुपयाची किती रुपये विक्री किंमत येईल हे सोडवू. याचा तिरपा गुणाकार करू. x गुणिला 100 बरोबर 125 गुणिला 13,000. x बरोबर 125 गुणिला 13,000 छेदाला 100. 25 5 125, 25 चौक 100. आता इथं 13,000 आणि 13,000 रुपयाला 4 न भागायचं. 4 त्रिक 12, 1 0, 4 दोन्ही 8, 2 हे 0 घेतला. आता हे 0, 4 पंच 20 आणि हे 0 इथं देऊन द्यायचं. 3,250 किती?
5 न गुणायचं, गुणलं का? हा बरोबर, 3250 आणि हे इथं 5 आहे, इथं किती आले? 5. आता 5 न गुणायचं, 3250 गुणिले 5. 5 0 0, 5 5 25, 5 2 10 2 12 शी 2 चा 1, 5 3 15 आणि 1 16. 16,250 आलं. आता खरेदी किंमत 13,000 रुपये. 25% त्यांना नफा मिळवायचा आहे, तर ते कपाट किती रुपये विकावं लागेल त्यांना? किती किंमत ठेवावी लागेल त्यांना? 16,250. आलं लक्षात? चला नेक्स्ट. उदाहरण क्रमांक 14. एक धुलाई यंत्र 11,960 रुपयाला विकल्याने 8% तोटा होतो, तर त्याची खरेदी किंमत किती? आणि जर हे यंत्र 15% नफ्याने विकायचे असेल तर त्याची विक्री किंमत किती? आता पर्याय दिलेले आहे 16,250, 14,950, 16,700 आणि 19,850. चला, धुलाई यंत्र विक्री किंमत आहे 11,960. या ठिकाणी 8% तोटा होतो. इथं तोटा किती आहे? 8%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 रुपयावर जर 8 रुपये तोटा असेल तर ती वस्तू किती रुपयात? 92 रुपये. किती रुपयात? 92 रुपये तोटा असल्यामुळं. तर आता आपल्याला त्याची पहिले खरेदी किंमत काढावं लागेल. काय करावं लागेल विचारलाय? खरेदी किंमत. 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला, तर 11,960 रुपयाला असलेली वस्तू किती रुपये म्हणजे खरेदी किंमत मिळून जाते. याचा करायचा आपल्याला तिरपा गुणाकार. 92 गुणिला x बरोबर 11,960 गुणिला 100. x बरोबर 11,960 गुणिला 100 छेदाला 92. कितीनं भाग जाते पहा. पहिले 2 न भाग देऊन पाहू. 2 चौक 8, 2 सकम 12, 2 पंच 10, 2 आठी 2 9 18, 2 आठी 16, 2 0 0. आता 5,980 इथं 46. परत 2 न भाग द्या. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, 2 9 18, 1, 2 9 18, 2 0 0, 2 दोन्ही 4, 2 9 18, 2 9 18 0. इथं आले 23. परत 23 न भाग द्या. 23 1 23, 6 9, 23 त्रिक 69 आणि 23 0 0, 130 आणि हे 100. 130 गुणिला 100 म्हणजे 13,000. खरेदी किंमत किती मिळाली आपल्याला? 13,000 रुपये. ज्या कपाटाची विक्री धुलाई यंत्राची विक्री किंमत आहे 11,960, 8% तोटा होतो, तर आपल्याला खरेदी किंमत मिळाली 13,000 रुपये. आता पुढे काय विचारलाय त्यांनी? हे यंत्र 15% नफ्याने विकायचे आहे. आता त्याला त्या यंत्रावर किती नफा घ्यायचा आहे? 15%. म्हणजे 100 रुपयावर 15 रुपये म्हणजे 115. तर त्याची विक्री किंमत किती असेल ते आपल्याला काढायचं. 100 रुपयाची किंमत
115 तर 13,000 खरेदी किंमत असलेल्या धुलाई यंत्राची विक्री किंमत किती असेल हे आपण x मानू. याचा तिरपा गुणाकार करू. x गुणिला 100 115 गुणिला 13,000 x बरोबर 115 गुणिला 13,000 छेदाला 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 115 आणि 130 चा गुणाकार करायचा. 115 गुणिला 130 0 13 5 65 6 13 1 13 13 आणि 6 19 19 9 आता 1 13 1 13 आणि 1 14 14,950 किती येते त्याची विक्री किंमत. 25% जर त्यांना 15% जर त्यांना नफ्यानं विकायचं असेल धुलाई यंत्र तर त्याला विक्री किंमत किती ठेवावं लागेल 14,950. पर्यायामध्ये दिलेला आहे बी 14,950. आलं लक्षात घ्या. नेक्स्ट उदाहरण घेऊ. लक्ष द्या. उदाहरण क्रमांक 15. एक घड्याळ रुपये 459 रुपयाला विकल्याने 15% तोटा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती आणि जर 10% नफा कमवायचा असेल तर त्या घड्याळाची विक्री किंमत किती ठेवावी लागेल. अतिशय सोपं उदाहरण आहे. घड्याळाची विक्री किंमत आपण आधी मांडून घेऊ. 459 रुपये आणि तोटा किती 15%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 85 रुपयाला याची खरेदी किंमत. 100 रुपयाची वस्तू 85 रुपयाला तर 459 रुपयाला असणारी घड्याळ किती रुपयाला यावरून त्याला खरेदी किंमत आपल्याला मिळू शकते. याचा तिरपा गुणाकार करू. x गुणिला 85 459 गुणिला 100. x बरोबर 459 गुणिला 100 छेदाला 85. x बरोबर सोडून घ्या. 5 न भाग देऊ. 5 दोन्ही 5 1 5 5 7 35 5 दोन्ही 10 5 0 0. आता इथं 17 ला भाग देऊ. 17 1 17 17 दोन्ही 34 11 9 17 7 119. इथं 27 आणि इथं 20. 27 आणि 20 चा गुणाकार 0 बेसाती 14 बेदोनी 4 आणि 1 5. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत मिळाली आपल्याला 540. किती मिळाली 540. लिहून घेऊ. तर आपल्याला काय सांगितलं जर 10% नफा मिळवायचा आहे 10% नफा मिळवायचा आहे तर 100 रुपयावर 10% म्हणजे 110 रुपये आणि आपल्याला खरेदी किंमत 540 रुपये मिळाली आहे. 540 रुपयावर आपण 10% नफा मिळवायचा आहे तर विक्री किंमत त्याला किती रुपयात विकायची आहे ती घड्याळ किती ठेवायची आहे किंमत विक्री किंमत ते आपण काढू. 100 रुपयाची 110 तर 540 रुपयाची किती याचा तिरपा गुणाकार करून घेऊ. x गुणिला 100 बरोबर 110 गुणिला 540. x बरोबर 110 गुणिला 540 छेदाला 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 54 आणि 11 चा गुणाकार. 11 चौक 44 11 5 55 594. पर्याय उत्तर सी बरोबर आहे. आलं लक्षात घ्या. नेक्स्ट
उदाहरण क्रमांक 16 घ्या. एक खुर्ची 17,500 रुपयाला विकल्याने दुकानदाराला 40% नफा झाला, तर खुर्चीची खरेदी किंमत सांगा व 25% नफ्याने खुर्ची विकल्यास खुर्चीची विक्री किंमत काढा. आता पर्याय दिलेले आहे 21,320, 12,225, 15,260, 15,625. उदाहरण क्रमांक 16 आहे. खुर्चीची विक्री किंमत 17,500 रुपये आणि दुकानदाराला नफा 40%. नफा 40% म्हणजे 100 रुपयाची वस्तू 140 रुपयास झाली. यावरून आपण खुर्चीची खरेदी किंमत काढून घेऊ. 100 रुपयाची वस्तू 140, तर 17,500 रुपये ज्या खुर्चीची किंमत आहे त्या खुर्चीची खरेदी किंमत किती, ती खरेदी किंमत आपण x मानू. तिरपा गुणाकार करून घेऊ. 140 गुणिला x बरोबर 17,500 गुणिला 100. तर x बरोबर 17,500 गुणिला 100 छेदाला 1. चला 0 बरोबर कमी करून घेऊ. 14 चा पाडा म्हणा. 14 एक 14, 14 एक 14. 14 न भाग जाते का? हा. 14 एक 14, 14 दोन्ही 28, 14 पंच 70. 125 आणि हे 100. 125 आणि 100 चे 2 शून्य देऊन द्यायचे. आता 12,500 आपल्याला काय मिळाली? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती मिळाली? 12,500. तर आपल्याला अजून काय दिलेलं आहे पुढं? 25% नफ्याने ती खुर्ची त्याला विकायची आहे. ते विक्री किंमत किती ठेवायची? आता 25% म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्याला किती? 125 रुपये ठेवायला. त्या यावरून आपण सोडून घेऊ. 125, 100 रुपयाची वस्तू 125 ला, तर 12,500 रुपये खुर्चीची मूळ किंमत, खरेदी किंमत आली, तर त्याची विक्री किंमत किती ठेवायची हे x मानू आपण. याचा करू तिरपा गुणाकार. 125 x गुणिला 100 बरोबर 125 गुणिला 12,500. x बरोबर 125 गुणिला 12,500 छेदाला 100. आता खरेदी किंमत आहे 12,500. त्याला काय करायचं आहे? 25% नफ्यानं ती खुर्ची विकायची आहे. 100 रुपयाची 125, 100 रुपयाची 125, तर 12,500 रुपये खरेदी किंमत आहे ना, त्याची विक्री किंमत किती ते मिळून जाते. याचा तिरपा गुणाकार करायचा. 100 गुणिला 125 गुणिला 12,500. आता 25 न भाग देऊ. 25 5 125, 25 चौक 100. आता इथं 4 न भाग देऊ. 4 त्रिक 12, 4 एक 4, 1 0, 4 दोन्ही 8 आणि 4 पंच 20. 3 1 2 5. इथं 5 परत 5 गुणिले 5. 5 5 25 5 हातचे 2, 5 दोन्ही 10 2 12 2 हातचा 1, 5 1 5 आणि 1 6, 5 त्रिक 15.
15,625 आपल्याला उत्तर मिळालं. पर्यायामध्ये आहे का पहा, 15,625 उत्तर बरोबर आहे. चला घ्या नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 17. एका रेफ्रिजरेटरची मूळ किंमत 18,900 रुपये आहे. यावर 35% नफा कमविण्याची इच्छा असेल तर रेफ्रिजरेटरची विक्री किंमत किती? आता मूळ किंमत दिली आहे म्हणजे तीच खरेदी किंमत. आता मूळ किंमत किती दिलेली आहे? 18,900. 35% नफा मिळवायचा. किती नफा? 35%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्याला 135 रुपयात विकायची आहे तर त्याची विक्री किंमत किती? सोडू. 100 रुपयाची वस्तू 135 रुपये तर 18,900 रुपये मूळ किंमत असलेल्या रेफ्रिजरेटरची विक्री किंमत किती? आपण x मानू. x गुणिला 100, 135 गुणिला 18,900. हे 100 भागाकारामध्ये घेऊ. x बरोबर 135 गुणिला 18,900 छेदाला 100. 2 शून्य 2 शून्य बरोबर कमी करून घ्यायचे. 135 आणि 189 चा गुणाकार करायचा. पाच 9 45, हातचे 4, 5 8 40 आणि 4 44, हातचे 4, 5 1 5 आणि 4 9 0. परत 3 9 27, हातचे 2, 3 8 24, 25 26, हातचे 2, 3 1 3, 3 आणि 2 5 0 0. 1 न गुणायचं. 1 न गुणायचं असेल तर तीच संख्या लिहावं लागेल आपल्याला. याची करायची बेरीज. 5 7 आणि 4 11, 9 आणि 1 10, 10 आणि 15 25, 25 ची 5, हातचे 2, 8 आणि 2 10 आणि 5 15, 5 हातचा 1 2, 25,515 आहे का उत्तर? 25,515 उत्तर ए पर्याय बरोबर आहे. लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 18. एक टीव्ही संच 12,000 रुपयास विकल्याने 25% तोटा होतो. जर 10% नफा मिळविण्यासाठी टीव्ही कितीला विकावा? म्हणजे विक्री किंमत आता या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. विक्री किंमत सुरुवातीला दिलेली आहे 12,000 रुपये आणि 25% तोटा होतो. या ठिकाणी तोटा किती आहे? 25%. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 75 रुपये. 100 रुपयाची वस्तू 75 रुपये तर विक्री किंमत दिली आहे 12,000 रुपये असलेल्या टीव्ही संचाची खरेदी किंमत किती? ती आपण x मानू. 75 गुणिला x याचा तिरपा गुणाकार करू. 75 गुणिला x बरोबर 12,000 गुणिला 100. x बरोबर 12,000 गुणिला 100 छेदाला 75. 25 1 25 त्रिक 75, 25 चौक 100. 25 न भाग दिला. आता 3 न भाग देऊ. 3 1 3, 3 चौक 12, 0 0 0 0 0 0. 4,000 आणि 4 4 चौक 16 आणि हे 3 शून्य देऊन द्यायचे.
आता त्या टीव्ही संचाची खरेदी किंमत मिळाली आपल्याला 16,000 रुपये. खरेदी किंमत किती मिळाली? 16,000. आणि विक्री किंमत आहे 12,000. पुढे काय विचारलं आहे? 10% नफा मिळविण्यासाठी टीव्ही कितीला विकावा? आता याच्यावर परत 10% म्हणजे 100 रुपयाची वस्तू 110. 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला, तर 16,000 रुपये खरेदी किंमत असलेल्या टीव्ही संचाची विक्री किंमत किती येते ती आपण x मानू. x गुणिला 100 याचा तिरपा गुणाकार करा. 110 गुणिला 16,000. x बरोबर 110 गुणिला 16,000 छेदाला 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 11 आणि 1,600. 0 0 11 सके 66. 11 1 11. 11 आणि 6 17. 17,600 रुपये आले आहे. 17,600 बी उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? चला घ्या नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 19. एका म्युझिक सिस्टीमची मूळ किंमत 20,300 आहे. त्यावर 15% नफा हवा असल्यास विक्री किंमत किती? आता मूळ किंमत 20,300 आणि नफा किती? 15%. नफा 15% म्हणजे 100 रुपयाची 115 रुपयाला म्युझिक सिस्टीम मिळते. तर 20,300 रुपये मूळ किंमत असेल तर त्याची विक्री किंमत किती? x मानू. x गुणिला याचा तिरपा गुणाकार करून घेऊ. x गुणिला 100. 115 गुणिला 20,300. x बरोबर 115 गुणिला 20,300 छेदाला 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 115 आणि 203 चा गुणाकार करा. 5 त्रिक 15. 15शी 5 हातचा 1. 5 0 0 आणि 1. 5 दोन्ही 10. 0 1 न गुणा 3 0 2 परत 2 0 परत 1 न गुणायचं 3 0 2. याची बेरीज करा. 5 4 3 2 आणि 1 3 आणि हे 2. ₹23,345 आहे का? सी उत्तर बरोबर आहे. 23,345. चला उदाहरण क्रमांक 20. एक वस्तू 23,200 रुपयाला खरेदी केली. एक वस्तू 23,200 रुपयाला खरेदी केली. 22% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती ठेवावी? अतिशय सोपं उदाहरण आहे. खरेदी किंमत किती आहे? 23,200. 22% नफा मिळवायचा आहे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 122 रुपयाला.
100 रुपयाची वस्तू 122 रुपये. तर 23,200 रुपयाची वस्तू याची विक्री किंमत किती असेल x मानू आणि त्याचा तिरपा गुणाकार करायचा. x गुणिला 100 122 गुणिला 23,200 x बरोबर 122 गुणिला 23,200 हे 100 इकडं छेदामध्ये 2 शून्य 2 शून्य बरोबर कमी करून घ्यायचे. 122 आणि 232 चा गुणाकार करायचा. बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 आणि बे एक बे हे 0. 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 3 एक 3 बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 बे एक बे 4 6 4 10 0 हातचा 1 5 6 5 11 12 13 हातचा 1 4 आणि 1 5 5 आणि 3 8 आणि हे 2 28,304 आहे का पर्यायामध्ये उत्तर? चला लक्षात डी उत्तर बरोबर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा, मित्रांना शेअर करा, सर्वांना शेअर करा. जे अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्या सर्वांना शेअर करा. थँक्यू.